प्रश्नच येत नाही त्या गोष्टींचा। पण माझा विरोध हा मुद्द्यांना होता, मला काहीतरी मिळालं नाही म्हणून मी विरोध करत नव्हतो। आज आपण असं काढून बघूया, आज जे पेटलेत ना, आज उद्धव ठाकरे जे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये जे बोलतायत, जर समजा 2019 साली भारतीय जनता पक्षाने मान्य केलं असतं की 2.5 वर्ष तुमची, बोलला असतात? आज जे बोलताय ते तुम्ही बोलला असतात? नसता बोललात, कारण पोट भरलं होतं। तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळालं असतं, पण जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला मिळालं नाही म्हणून तुम्ही आज बोलताय। राज ठाकरेंचं तसं नव्हतं, मला मुद्दे नाही पटले। मला आजही अनेक मुद्दे मला पटत नाहीत, परंतु आज अनेक गोष्टी ज्या नरेंद्र मोदींनी केलेल्या आहेत त्या तुम्हाला मान्य कराव्याच लागतील। या देशामध्ये असंख्य लाखोने आज चांगले मुसलमान राहतात, या देशाला मानणारे मुसलमान राहतात, या देशावरती प्रेम करणारे मुसलमान राहतात। त्यांना असले कुठचेही दंगे बिंगे वगैरे असल्या कुठच्याही गोष्टी नको असतात, पण त्यात अनेक अशा मुठभर काही वाह्यात अवलादी पण आहेत। आज ही सगळी माणसं, जे काल झालं ना पुण्यामध्ये, फतवे काढले गेले ना की काँग्रेसला, त्याच्यानंतर त्या काय उभाटा सेनेला त्यांना फतवे काढले की ह्यांना मतदान करावं, मुसलमानांनी मतदान करावं। का? कारण गेल्या 10 वर्षामध्ये वाह्यातपणा करायला, डोकं वर काढायला मिळालं नाही। तळमळतात, आतून तडफडतायत की जर डोकं वर काढलं आणि चेचलं तर। आणि त्याच्यासाठी म्हणून ह्यांचे हे सगळे पाठिंबे सगळे सुरू आहेत ह्याला देण्याचे। या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। आज माझी श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मला तुम्हाला सगळ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना मला सांगणं आहे, हे फक्त मी तुमच्यासाठी आणलंय। कदाचित तुम्ही मागच्या माझ्या सभेच्या वेळेला विसरला असाल, म्हणून मी तुम्हाला परत सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी म्हणून मी फक्त तुम्हाला आणलंय। हे मी तुम्हाला जे दाखवतोय हे फक्त एका मुंबऱ्यातलंय। मी महाराष्ट्राचं बोलत नाही, ठाणे जिल्ह्याबद्दल बोलत नाही, महाराष्ट्र बोलत नाही की देश बोलत नाही, फक्त मुंबऱ्याबद्दल ही गोष्ट तुम्हाला सांगतोय। मुंब्रा परिसरात सिमी आतंकवादी संघटनेच्या 6 हस्तकांना अटक। 20 डिसेंबर 2001 रोजी संसद हल्ल्याप्रकरणी अबू अजमा याच्या मुंबऱ्यातून अटक। संसदेमध्ये जो हल्ला झाला होता त्याचा जो गुन्हेगार सापडला तो या मुंबऱ्यात सापडला। 16 मार्च 2002 हिजबुल मुजाहिद्दीनच्या 4 अतिरेक्यांना अटक। 23 जानेवारी 2004 नेत्याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी एका अतिरेक्याला मुंबऱ्यातून अटक। गुजरात पोलीस चकमकीत ठार झालेल्या इशरत जहां शेख ही पण मुंबऱ्यात राहत होती। 2016 मध्ये आयसिसच्या मुजबिर शेख हा मुंबऱ्यात अमृतनगर येथे राहत होता। 17 एप्रिल 2003 रोजी लष्कर ए तोयबाच्या 2 अतिरेक्यांना अटक। 16 मे 2003 मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणी मोहम्मद नमोउद्दीन या व्यावसायिकाला अटक। देशद्रोही कारवायांसाठी आत्ताच्या काळात झालेल्या अटका। सप्टेंबर 22 मध्ये मुंबऱ्यातून देशविघातक कारवायांसाठी 4 पॉप्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांना अटक। 2017 मध्ये एटीएसने याच मुंबऱ्यातून 4 जणांना देशविघातक कारवायांसाठी अटक केली आहे। 29 ऑक्टोबर 2023 ला पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी मुंबऱ्यात निदर्शने झाली। कुठे पॅलेस्टाईन, कुठे मुंब्रा? एप्रिल 2017 मध्ये मुंबऱ्यात शामशाद शेख नावाच्या आयसिसची संबंध असल्यावरून अटक झाली। त्यावेळेला सामनामधून अग्रलेखात मुंब्रा हे कसं दहशतवादाचं स्थान बनत आहे यावर अग्रलेख पण लिहिला होता। आता नाही बोलणार। ऑगस्ट 2017 मध्ये मुंब्रा कौसातून एटीएसने मोठ्या प्रमाणावरती स्फोटक हस्तगत केली, ज्यात 15 किलो अमोनियम नायट्राइट आणि 9 डिटोनेटर्स हे पण सापडले। ऑक्टोबर 2023 मध्ये मुंबऱ्यातून लष्कर ए तोयबा आणि ISI शी संबंध असल्याच्या आरोपावरून मुंबऱ्यातून काही तरुणांना अटक केली। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या 2014चा एक अहवाल आहे। टाटा इन्स्टिट्यूट
ज्यात मुंब्र्यातील वाढती गुन्हेगारी मुस्लिम गेटो करून कसे राहत आहेत यावर चिंता व्यक्त केली आहे। या अहवालातील मुद्दे ड्रग्ज आणि देशविघातक कारवायांमध्ये गुंतलेल्यांमध्ये इथे महिला मुली यांचं रोजचं आयुष्य धोक्यात आहे। हे सगळं आपल्या आजूबाजूला चालू आहे। मी लांबची गोष्ट सांगत नाही तुम्हाला। आज माझ्या समोर इतक्या माता भगिनी समोर बसलेल्या आहेत। कोण तुमची रिक्षा चालवतंय, कोण तुमच्या गाड्या चालवतंय, कोणाबरोबर बसताय, कोण तुमच्या बाजूने चाललेला आहे, काही सुरक्षेचा विषयच नाही। आणि सगळ्या अशा परिस्थितीमध्ये जर समजा गेल्या 10 वर्षामध्ये एक गोष्ट जर समजा असेल की जर समजा त्यांना वाटत असेल की नाही आपण जास्ती डोकं वर काढलं तर आपण चेचले जाऊ, हे चेचले जाऊ नये म्हणून आपण काँग्रेसला पाठिंबा दिला पाहिजे। हे काय प्रकारचं षडयंत्र सुरू आहे ना, ही गोष्ट पाहणं तितकीच महत्वाची आहे। माझ्या आमदार खासदार नगरसेवकांना माझं सांगणं आहे, तुम्ही सतर्क असले पाहिजे। तुम्ही या लोकांकडे सतत गांभीर्याने पाहिलं पाहिजे। याच्यामध्ये कधीही चांगला मुसलमान भरडला जाणार नाही याची देखील दक्षता तुम्ही घेतली पाहिजे। पण या सगळ्या गोष्टी करत असताना देशविघातक ज्यावेळेला शक्ती ज्यावेळेला अशा प्रकारे ज्यावेळेला कुठे कुठे काम करत असतात त्यावेळेला आपल्या लोकप्रतिनिधींचं तिकडे लक्ष असलं पाहिजे। विकासाबरोबरच सुरक्षा हा देखील तितकाच महत्वाचा विषय आहे। तो मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या या सर्व मंडळी हे आपापले सगळे मतदारसंघ चांगल्या पद्धतीने सांभाळतील या एका अपेक्षेसाठी म्हणून मी आजची ही सभा घेतलेली आहे। आज मी श्रीकांत यापुढे नरेश या येणाऱ्या 20 मे रोजी जी आपली 18वी लोकसभेची निवडणूक होणार आहे तेव्हा ठाण्यामधनं श्री नरेश म्हस्के आणि कल्याणमधनं श्री श्रीकांत शिंदे याला आपण प्रचंड मताने आपण विजयी करावं। आज जे मी काही सांगितलंय त्यातला अजून पुढचा भाग हा मी त्यांच्यावर बसून बोलीन, पण त्यांच्याकडनं योग्य काम होईल ही आशा अपेक्षा बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठाकरे यांची ही सभा पार पडलेली आहे ठाण्यातल्या कळव्यामध्ये। नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात आलेले आपण बघतोय। 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे शिवसेनेच्या व्यासपीठावर आलेले आहेत।